मुंबईच्या दहिसरमध्ये जाऊयात. सध्या आशिष शेलार बोलतायत. या दोघांनी दिलेला वचननामा त्याचं नाव त्यांनी बदलावं असं माझं म्हणणं आहे. तो वचननामा नाही, अपचननामा आहे. न पचनी पडणाऱ्या गोष्टी आहेत. बरं, मग आता या सगळ्या गोष्टी तुम्ही लिहिताय. 12 महिने नाले सफाई करू, मग 25 वर्षात का नाही केली? उद्धवजी उत्तर देतील. 25 वर्ष लोकांना नाल्यामध्ये जीव गुदमरून गेली. मला या ठिकाणी दुर्दैवाने दुःखाने म्हणावं असं वाटतंय, एक प्रतितयश डॉक्टर अमरापूरकर हे सिव्हर लाईनमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला दुर्दैवी. आणि आता हे नाले सफाईची गोष्ट सांगतायत. घाटकोपरमध्ये एक भगिनी पावसाच्या वेळेला घरी चक्कीवर त्या ठिकाणी पीठ दळायला निघाली आणि उघड्या स्ट्रॉम वॉटर ड्रेनमध्ये दुर्दैवाने तिचा पाय घसरला. तिचा मृतदेह समुद्रात सापडला. आणि आता हे वचननामा आणि शब्द सांगतायत की आम्ही 12 महिने नाले सफाई करू. पहिला हिशोब हा द्या, अगोदर का नाही केलात? बरं, 700 फुटाच्या घरांना करातना सूट देऊ, मागणी कोणाची? मी एक्सवर पोस्ट केला, माझा व्हिडिओ आहे. मुंबई महापालिकेमध्ये ज्या वेळेला 500 फुटाच्या घरांचा करमाफीचा विषय आला त्यावेळेला 700 फुटाची मागणी भारतीय जनता पक्षाने केली. उद्धवजी तुमच्या पक्षाने विरोध केला. सभागृहामध्ये विधानसभेच्या तो प्रश्न मी उपस्थित केला. आता 700 फुटाचं सांगताय. आणि त्यामुळे हा वचननामा नाही, अपचननामा आहे. आणि आता आम्ही काढणार आहोत ते पुस्तक, वचननामा नाही, तुमच्या भ्रष्टाचाराचा कारनामा. या कारनाम्याची मालिका काढणार आहोत. देवनारच्या डम्पिंग ग्राउंडचा उल्लेख करताय. आजपर्यंत देवनारच्या डम्पिंग ग्राउंडच्या बाबतीमध्ये प्रक्रिया का सुरू झाली नाही? देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, एकनाथजी मुख्यमंत्री झाले, त्यानंतर त्याला गती मिळाली. का इतकी वर्ष केली नाही? या सगळ्यांचा कारनामा आम्ही बाहेर काढणार आहोत. दुसरीकडे लाडक्या बहिणींवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र आता घर कामगार महिलांसाठी त्यांनी देखील या वचननाम्यामध्ये पैसे देणार अशा पद्धतीने सांगितले. कसं बघता याकडे? हे लबाडा घरचं जेवण आहे. दोन्ही पक्षांचा, मनसे आणि उभाटा सेनेचा हा वचननामा म्हणजे लबाडा घरचं जेवण आहे. लाडक्या बहिणींच्या 1,500 रुपयाला विरोध केला, न्यायालयापर्यंत जाऊन विरोध केला. या स्कीममध्ये लाडक्या बहिणींना 1,500 रुपये मिळवण्यापासून रोखण्याचं पाप हे उभाटा सेना आणि काँग्रेसने केलं. आता हे 1,500 रुपये देण्यास सांगतायत. आणि म्हणून त्यांच्या म्हणण्यावर कोणाचा विश्वास नाही. हे लबाडा घरचं जेवण आहे. दुसरीकडे जर बघितलं असेल तर जे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्याच्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे. लोकशाहीची कुठेतरी हत्या करतात अशा पद्धतीने सांगतात. मुळामध्ये यांना लोकशाही प्रक्रियेमधल्या निवडणूक यंत्रणांचे नियम माहिती आहेत का? अहो, निवडणूक प्रक्रिया ही कायद्याप्रमाणे चालते. निवडणूक आयोग चालवतं. तुमच्या घरगुती कलहासारख्या चालत नाही. मामाकडे बसल्याने सोडवल्या. आणि त्यामुळे मामाकडे बसून सोडवण्याचे प्रकार तुमचे आहेत. निवडणूक आयोगाची प्रक्रिया आहे. अर्ज भरला जातो, अर्जानंतर छाननी होते, छाननीनंतर विड्रॉलची वेळ असते, त्यानंतर चिन्ह मिळतं. या प्रक्रियेत कोणी विड्रॉल केला तर तुमच्या पोटात काय दुखतंय? तुमच्या पोटात दुखण्याचं कारण काय? आणि म्हणून पराभव यांनी मान्य केला आहे. प्रत्येक गोष्टीवर रडूबाई रडू असा प्रकार चालू आहे. याच बिनविरोधाच्या संदर्भामध्ये ते म्हणतात की बंगालमध्ये अशाच पद्धतीने जेव्हा बिनविरोध झाला होता त्यावेळेस भाजप सुद्धा कोर्टामध्ये गेलेला. होय, खरं आहे. त्यांनाही सांगतो आम्ही, तुम्ही कोर्टात जा. भाजप आणि तुमच्यामधला फरक हा आहे की आम्ही शहरी नक्षलवादी विचाराचे समर्थक नाहीत. आम्ही बंगालमध्ये सुप्रीम कोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टाने आदेश दिला, तो मान्य केला. आम्ही निवडणूक आयोग चुकीचा आहे, ही प्रक्रिया चुकीची आहे, सुप्रीम कोर्टाचा न्याय बरोबर नाही, हे धंदे आम्ही केलेले नाहीत. तुम्हाला हवं असेल कोर्टात जा. दुसरीकडे या सगळ्या होत असताना कोविडच्या काळामध्ये जे काही केलं होतं त्याची पुस्तिका आम्ही बाहेर काढणार आहोत. मात्र यावर
निवडणूक आयोग आक्षेप घेते असं उद्धव ठाकरे म्हणतात. मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा काही अर्थ नाही. आणि पुस्तिका काढायची तर तुमच्याकडे पुस्तिका आहे, पण कोविडच्या काळात तुम्ही केलेल्या भ्रष्टाचाराचा समग्र ग्रंथ आमच्याकडे आहे. तुम्ही पुस्तिकात सामावून जाल, आम्ही समग्र ग्रंथ काढू, इतक्या गोष्टी आहेत. तर तुम्ही आता उपनगरात आलेला आहात, मात्र येता येता एक धक्का दिलेला पाहायला मिळतो. शुभाराव यांचा राजीनामा झालेला आहे, पक्षाचा त्यांना भेट देखील घेऊन आलेला आहे. काय नेमकं आज मी याच्यावर काही भाष्य करणार नाही. आगे आगे देखिए होता है क्या. हिंदी में जानना चाहते हैं उपाध्याय ने मैंने जारी किया, उस पर क्या कहते हैं? नहीं, ये वचननामा नहीं है, ये अपचननामा है, इनडाइजेस्टेबल है. क्योंकि इसमें जो उन्होंने लिखी हुई चीज़ें हैं, इसका पहला सवाल यह है कि 25 साल में आपने क्यों नहीं किया. अभी कह रहे 12 महीना नालों की सफाई होगी, तो सवाल यह है कि अब तक 12 महीने पहले आप 25 साल थे, तब क्यों नहीं किया. बहुत सारे दुर्भाग्यपूर्ण मृत्यु नाले में गिरकर लोगों के हुए. मुझे बताते हुए बहुत दुख हो रहा है. एक बहुत ही प्रसिद्ध इस प्रकार के डॉक्टर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.